बघूयात पुढचा रिपोर्ट। जगदीप धनखड यांच्यामुळे मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांना एक महत्त्वाचा असा मुद्दा मिळालाय। उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून धनखड हे गायब आहेत आणि त्याची चिंता इंडिया आघाडीचे नेते सध्या व्यक्त करतात। काँग्रेसचे जुने नेते आणि सपाकडून राज्यसभेमध्ये पोहोचलेले कपिल सिब्बल यांना लापता लेडीज हा सिनेमा यावेळेला आठवला, तर संजय राऊत यांना थेट विरोधकांना संपवणारे देशच आठवलेत। तिकडे राजस्थानमध्ये धनखड यांचं समर्थन करणाऱ्या प्रवक्त्याला भाजपने 6 वर्षांसाठी निलंबित केलेलं आहे। बघूयात। जगदीप धनखड यांनी तब्येतीच्या कारणावरून उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला, त्याला 2 आठवडे लोटले। पावसाळी अधिवेशन सुरू असताना जितक्या तडकाफडकी त्यांनी राजीनामा दिला त्यावरून चर्चा सुरू झाली। त्यात पंतप्रधानांनी दुसऱ्या दिवशी केलेल्या गुड ट्विटमुळे ऑल इज नॉट वेल अशी शंका विरोधकांनी घेतली। हो, पण असं आहे की त्याच्यामध्ये पडद्यामागे काहीतरी गडबड सुरू आहे आणि आम्ही जे म्हणतो सप्टेंबर महिन्यामध्ये दिल्लीमध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते, त्याची ही पडलेली पहिली विकेट आहे। हा पहिला एक बुरुज ढासळलेला आहे। पहिला महत्त्वाचा विषय की पहिलं उपराष्ट्रपतीने तडकाफडकी काढलं का आणि उपराष्ट्रपती महोदय आता आहेत कुठे, हा विषय महत्त्वाचा आहे। त्याच्यामुळे त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे। दूसरी मीटिंग 4:30 बजे 2 मंत्री जो लीडर हाउस है वो आए नहीं, नड्डा जी, और उसके बाद इस्तीफा हो जाना तो स्वास्थ्यगत कारण तो नहीं है, ये कोई और गंभीर मामला है जो अचानक सदन चलते उपराष्ट्रपति का इस्तीफा हो जाना मतलब ये है कि भयंकर तूफान आने की सूचना है। त्या दिवसापासून म्हणजे 21 जुलैपासून धनखड कुठे गायब आहेत असा प्रश्न आता विरोधक उपस्थित करतायत। कपिल सिब्बल यांनी तर लापता उपराष्ट्रपती अशी खिल्ली सुद्धा उडवली। जगदीप धनखडांची सुरक्षा आता विरोधकांनीच केली पाहिजे असं सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी निवेदन द्यायला हवं अशी मागणीही त्यांनी केली। तिकडे ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा तोच मुद्दा उचलला। माजी उपराष्ट्रपती कुठे गायब आहेत, धनखडांचं काय झालं असे प्रश्न विचारले। पॉलिटिकल सिस्टीम, राजकीय व्यवस्था पूर्णपणे बिघडल्याचा देखील आरोप राऊतांनी केला। विरोधकांना गायब करण्याची परंपरा चीन रशियामध्ये असं म्हणत संजय राऊतांनी मोदी सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। कहाँ है धनखड़ साहब? मैंने खुद पहले दिन उनको फोन किया था, उनके पीएस ने उठाया फोन और कहा कि वो आराम कर रहे हैं। उसके बाद कोई फोन उठाता ही नहीं। और मेरे कई राजनीति में राजनेता से मेरी बात हुई तो वो कहते हैं कि हम भी नहीं फोन मिला रहे, तो अब क्या करें? हेबियस कॉर्पस फाइल करें, क्या करें? हा सगळा घटनाक्रम नेमका कसा राहिला तो आपण पाहू। जुलै 2022 मध्ये धनखड 710 पैकी 528 इतक्या सर्वाधिक मतांनी विजयी झाले। अलीकडील उपराष्ट्रपती निवडणुकीत हा सर्वात मोठा विजय मानला जातो। धनखड यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट 2027 पर्यंत होता। 21 जुलै 2025 ला संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली, ज्यामध्ये उपराष्ट्रपती जगदीप धनखडांनी सभापती म्हणून सहभाग घेतला। 21 जुलैच्या रात्री उपराष्ट्रपतींच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून राजीनामा प्रसिद्ध करण्यात आला। न्यायमूर्ती यशवंत वर्मा प्रकरणात विरोधी पक्षाच्या प्रस्तावाला दिलेली मान्यता हे राजीनाम्याचं प्रमुख कारण ठरल्याचं बोललं जात आहे। त्यानंतर 7 ऑगस्ट 2025 ला अधिवेशनात धनखड यांच्या अनपेक्षित राजीनाम्यावर चर्चेसाठीची स्थगन सूचना ही फेटाळून लावली। जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून 21 जुलैपासून आजपर्यंत या क्षणापर्यंत जगदीप धनखड कोठे आहेत, त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे, ते काय करतायत, ते कोणाबरोबर आहेत, त्यांचा मुक्काम कुठे आहे, ते बरे आहेत ना, मुळात ते आहेत ना, हां त्यांना कुठे गायब केलंय का, या शंका आमच्या मनामध्ये येत आहेत। हेबियस कॉर्पस नावाची एक लिगल बॅटल असते की एखादी व्यक्ती जेव्हा सापडत नाही तेव्हा त्याला सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाच्या आदेशानं आम्ही शोधू शकतो। कदाचित आम्ही अशा प्रकारचे पिटिशन करू शकतो। जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे मोदी सरकारला स्पष्टीकरण देणं अवघड बनलं। त्यातच राजस्थानमध्ये भाजपनं कृष्णकुमार जानू या आपल्या प्रवक्त्याला 6 वर्षांसाठी पक्षातून काढून टाकलं। सत्यपाल मलिक आणि जगदीप धनखड यांची बाजू घेणारा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता।
हे दोन्ही नेते जाट होते असा उल्लेख करत या जुन्या जाणत्या नेत्यांना पक्षाशी वागणूक देऊ शकतो तर तुमच्यावरती वेळ येणार नाही कशावरून असा प्रश्न त्यांनी भाजपच्या आमदार, खासदार आणि नेत्यांना विचारला होता. ये बहुत ही दुखद विषय है और पार्टी बहुत गलत दिशा में इस सारे कार्यक्रमों के माध्यम से बढ़ रही है. लोग चुप क्यों हैं समझ में नहीं आता. अरे भाई, बीजेपी के जाट नेता अगर उस कौम से आते हैं जो कौम सनातन की विसंगतियों के खिलाफ, और उस समय जब संचार का और जानकारी का इतना साधन नहीं था तब भी गुरु नानक देव के साथ हो गए थे, जाम्बोजी महाराज के साथ हो गए थे, दयानंद सरस्वती के साथ हो गए थे, तो फिर आज अन्याय के खिलाफ बोलने में उन कथित जाट नेताओं, जनप्रतिनिधियों की जबान तालू से क्यों चिपक रही है. आपण छोटीशी, कमी पगाराची, कमी मान सन्मानाची नोकरी सोडताना 10दा विचार करतो. जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती सारख्या अतिमहत्वाच्या पदाचा राजीनामा देऊन टाकला. ही गोष्ट रागाच्या भरात, भावनेच्या भरात केलेली कृती नाही असं अनेक जण मानतात. सरकार आणि धनखड यांच्यात वाढलेली दरी हेच महत्वाचं कारण होतं असा विरोधकांचा आरोप आहे. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक तोंडावर आहे, त्यामुळे भाजप सावध पवित्र्यात आहे. अनेक दशकांच्या राजकारणाचा उबग आल्यानं जगदीप धनखड यांनी काही काळ शांत राहण्याचं ठरवलं असेल. मात्र धनखड शांत राहणाऱ्यांपैकी नाहीत. कदाचित ते योग्य टायमिंगची वाट पाहत असतील. त्यांची समजूत काढण्यात मोदी शहांना यश आलं नाही तर मोदी सरकारच्या अडचणी वाढतील हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.